नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाकृषी वार्ता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चॅनलला लाईक करा आणि कमेंट्स देखील नक्की करा. चला तर आजच्या ठळक बातम्या पाहूयात. तूर दर आठवड्यामध्ये 2000 रुपयांनी घसरले. अमरावती बाजारात अवघा 6900 रुपयांचा दर, हमीपेक्षा कमी दर. नागपूरच्या कळमना तसेच अमरावती बाजारासह राज्यात सर्वदूर एप्रिल महिन्यात तुरीचे दर 12,000च्या पुढे गेले होते. 12,500 रुपयांचा तुरीला दर मिळाला. त्यानंतर तुरीचे दर 11,500 ते 10,500 रुपयांवर स्थिर होते. तुरीचा दर 10,743 रुपयांपर्यंत मिळाला. तुरीची आवक देखील या काळात 2,050 क्विंटलपेक्षा अधिक होती. जून महिन्यात आवक कमी होऊन 324 क्विंटलपर्यंत राहिली. त्यानंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने आवक कमी होती 180% आली. तरीसुद्धा दर 9,300 ते 10,341 इतका होता. आता नव्या हंगामातील तुरीची मुबलक आवक होण्यास काही आठवड्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळेच बाजारात दर दबावात असल्याचे सांगितले जाते. अमरावती बाजारात समितीत सद्यस्थितीत नव्या हंगामातील तुरीची काही प्रमाणात आवक सुरू झाली. ही आवक 15 ते 20 क्विंटल इतकी अत्यल्प आहे. नव्या हंगामातील तुरीमध्ये ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नव्या तुरीसह जुन्या तुरीत देखील सरसकट एकच दर दिला जात आहे. अमरावती बाजार समितीचा विचार करता गुरुवारी बाजारात 134 क्विंटल इतकी आवक नोंदवण्यात आली. या तुरीला 6,650 ते 6,900 रुपयांचा दर मिळाला. हा दर हमी भावापेक्षाही कमी मिळाला असून त्यामुळे शेतकरी वर्ग संतप्त होत आहे. पुढची बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूरमध्ये ज्वारी मिरचीला उच्चांकी दर मिळाला असून गडहिंग्लजमध्ये प्रति किलो 1,700 रुपये असा दर मिळाला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये दुप्पट यामध्ये वाढ झालेली आहे. मध्यंतरीच्या पावसामुळे ज्वारी मिरचीचे नुकसान झाल्याने मिरचीची आवक घटली होती. मिरची दरात गेल्या वर्षी तुलनेत दुप्पट आवक झाली. यंदा आवक होणाऱ्या मिरचीला किलोला 800 ते 1,500 रुपये इतका दर मिळत आहे. गेल्या वर्षी हाच दर 500 ते 800 रुपयांपर्यंत इतका खाली होता. अजूनही आवक जेमतेमच असल्याने येत्या महिन्यात दराची आणखी वाढ होण्याची शक्यता बाजारामधून वर्तवण्यात आली आहे. बुधवारी येथील मिरची उत्पादक रामगोंडा हळीगोंडा यांच्या मिरचीस गडहिंग्लज बाजार समितीत उच्चांकी 1,700 रुपये प्रति किलो इतका दर मिळाला होता. कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज भागातील ज्वारी अर्थात देशी मिरची प्रसिद्ध असून लाल व चवीला तिखट असलेल्या या मिरचीला ग्राहकाकडून नेहमीच पसंती असते. ग्राहक वर्ग नेहमी या मिरचीची खरेदी करत असतो. कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या गडहिंग्लज येथील बाजार समितीत मिरचीच्या सौद्यासाठी प्रसिद्ध आहे. पुढची बातमी आहे सोयाबीनविषयी. सोयाबीनची 6,85,00,000 टन खरेदी. मध्य प्रदेशात हमीभावाने खरेदी खूपच कमी. भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाने देशभरात 23 डिसेंबरपर्यंत 6,65,000 टनांची खरेदी केली होती. सर्वाधिक 3,36,000 टन खरेदी मध्य प्रदेशात झाली, तर तेलंगणात खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पुन्हा 25,000 वाढवण्यात आले. महाराष्ट्रात मात्र नाफेडने आतापर्यंत 2,03,000 टनांचीच खरेदी केली आहे. तेलंगणात यापूर्वी 59,508 टनांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. हे उद्दिष्ट तेलंगणा सरकारने मागील आठवड्यातच पूर्ण केले. उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी थांबवण्यात आली होती, पण शेतकऱ्यांनी खरेदी सुरू ठेवण्याची मागणी केली. त्यामुळे तेलंगणा सरकारने केंद्राकडे पुन्हा 25 टन खरेदीची परवानगी मागितली. त्यानुसार तेलंगणा सरकारला परवानगी मिळाली आहे. तेलंगणा आत्ता 84,500 टन खरेदी करणार आहे. त्यापैकी तेलंगणात आतापर्यंत जवळपास 69,000 टनांची खरेदी देखील झाली आहे. मध्य प्रदेशात देशभरात आतापर्यंत सर्वाधिक सोयाबीन खरेदी झाली आहे. मध्य प्रदेशात यंदा 13,68,000 टन खरेदीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 3,36,000 टन खरेदी पूर्ण झाली असून मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत उद्दिष्टाच्या 25% खरेदी झाली आहे. मध्य प्रदेशात 31 डिसेंबरपर्यंत खरेदी चालणार असून त्यामुळे मध्य प्रदेशात खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण होणार नाही हे जवळपास निश्चित असून तेलंगणा वगळता इतर कोणत्याही राज्यात सोयाबीनची खरेदी उद्दिष्टाच्या 30%ही झालेली नाही. राजस्थानमध्ये नाफेडने 25,469 टनांची खरेदी केली. गुजरातमध्ये 24,224 टन खरेदी, तर कर्नाटकमध्ये 11,659 टनांची खरेदी 23 डिसेंबरपर्यंत नोंदवण्यात आली. पुढची बातमी आहे बिबट्याविषयी. बिबट्यांचे अन्य अभयारण्यामध्ये स्थलांतर करा असा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी वन विभागाला दिला आहे. वन्य प्राणी व मानवी संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या
कृत्रिम बुद्धिमत्ता व माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगातून उपाययोजना करा. मानव व वन्य प्राणी संघर्षामध्ये जलद गतीने मदत मिळण्यासाठी जलद बचाव दलाची स्थापना करा. राज्यात बिबट्यांची संख्या वाढत असून गरजेनुसार त्यांचे अन्य अभयारण्यामध्ये स्थलांतर करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कृषी विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्यांच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वच विभागांना पुढील 100 दिवस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचे सादरीकरण गुरुवारपासून सुरू झाले आहे. यावेळी राज्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात होत असलेल्या मनुष्यहानी वाढल्या बिबट्यांच्या संख्येवर चर्चा करण्यात आली. बैठकीला मुख्य सचिव सुचेता सैनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे इत्यादी उपस्थित होते. सोलापुरात 95,000 शेतकऱ्यांनी भरला पीक विमा. जिल्ह्यातील 1,43,000 हेक्टर क्षेत्रावर पिके संरक्षित. रब्बी हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 16 डिसेंबर ही शेवटची तारीख होती. या तारखेपर्यंत सोलापूर जिल्ह्यात यंदा 95,124 शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून या विम्यामुळे जिल्ह्यातील 1,43,860 हेक्टर क्षेत्रावरील पिके संरक्षित झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात यंदा 4,13,636 हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. साधारण 89.74% इतकी पेरणी झाली असून पीक विम्याबाबत शेतकऱ्यांमध्ये अलीकडच्या काळात काही वर्षात जनजागृती होत आहे. त्यामुळे विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत असून विम्यासाठी आता हप्ताही केवळ ₹1 असल्याने त्याला प्रतिसाद मिळत आहे. या हंगामातील विम्यासाठी 15 डिसेंबर ही शेवटची तारीख होती, परंतु त्या 1 दिवसाने वाढवून 16 डिसेंबरपर्यंत करण्यात आली. या दिवसाखेर जिल्ह्यात 95,124 शेतकऱ्यांनी 1,43,860 हेक्टर क्षेत्रासाठी पीक विमा उतरवला आहे. त्यामध्ये बार्शी तालुक्यात सर्वाधिक 23,573 शेतकऱ्यांनी विमा उतरवला असून हा तालुका जिल्ह्यामध्ये आघाडीवर आहे. पुढची बातमी हवामानाविषयी. राज्यामध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा. धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान असून सकाळपासूनच ढगाळ आकाश पाहायला मिळत आहे. राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता आणि दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत असलेले कमी दाब क्षेत्र निवळून गेले आहे. या भागात समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्यामुळे पश्चिमी चक्रवात, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात येणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात हवामान ढगाळ होत असून पावसाला पोषक हवामान झाले आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यामध्ये थंडीचा कडाका कमी अधिक होत आहे. राजस्थानच्या चुरू येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यात ही थंडी गायब झाल्याने धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये राज्याचे नीचांकी 13.4 तापमान नोंदले गेले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उशिरापर्यंत धुक्याची धुळई पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी पावसासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.